श्री स्वामी समर्थ. प्रिय भक्तांनो, आज आपण पाहणार आहोत कायस्थ प्रभूचे दर्शन आणि ब्राह्मणास 5,000चे बक्षीस. ही स्वामी चरित्रामधील एक पवित्र कथा. भक्तांनो, स्वामी चरित्रामधील अशा कथा ऐकणे ही एक प्रकारे स्वामींची सेवाच आहे. स्वामींची सेवा केल्याने जीवनामध्ये सुख, समाधान, शांती प्राप्त होते. अशा या परम पवित्र कथेला सुरुवात करण्यापूर्वी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे लिहून स्वामींचे आशीर्वाद मिळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. एके दिवशी मुंबईहून कोणी श्रीमान कायस्थ प्रभू स्वामींच्या दर्शनास अक्कलकोट येथे आले. त्यांनी पूजेचे सर्व साहित्य घेतले. त्यांच्याबरोबर सदाशिव नावाचा ब्राह्मणही होता. स्वामींची पूजा त्या ब्राह्मणाच्या हस्ते करावी आणि स्वामींना पंचपक्वानांचा नैवेद्य ब्राह्मणाकडून दाखवावा म्हणून त्यांनी चांदीच्या ताटात नैवेद्य ठेवून त्यावर रेशमी रुमाल झाकला होता. ते ताट त्याने त्या सदाशिव ब्राह्मणाच्या हातात दिले होते. ते दोघे स्वामींच्या मठात आले. ब्राह्मणाने ते ताट खाली ठेवताच स्वामी ब्राह्मणाला म्हणाले, मादरचोद, 5,000 रुपये रखे वो लेंगे, कभी छोडने का नहीं. असे महाराजांच्या मुखातील बोल ऐकून तो ब्राह्मण म्हणाला, महाराज, मी तर स्वयंपाक करून उदरनिर्वाह करतो. मला 5,000 रुपये कुठून मिळणार. तो एकदम गांगरून गेला. त्याला स्वामींच्या शब्दांचा अर्थ समजला नाही. तो पाहतच राहिला. इतक्यात समर्थांच्या पाठीमागच्या बाजूस एक वृद्ध फकीर व त्याच्या जवळ काळ्या रंगाचा कुत्रा बसलेला सर्वांना दिसला. महाराजांनी आपल्या पुढील ताट तो फकीर व कुत्रा यांना खावयास देण्याची त्या ब्राह्मणास आज्ञा दिली. तेव्हा ब्राह्मणाने लगेच ते ताट त्या फकीराच्या पुढे नेऊन ठेवले. तेव्हा दोघांनी ताटातील अन्न खाऊन फक्त 5 घास त्या ताटात शिल्लक ठेवले. त्या प्रभू गृहस्थाने स्वामींची पूजा करून ते प्रसादाचे ताट घेऊन परत बिराडी आले. प्रसाद म्हणून राहिलेले ते अन्न भक्षण करावे की नको या विचारात ते पडले. त्यांनी तेथील काही विद्वान गृहस्थांना याबद्दल आपली शंका विचारणा केली. तेव्हा याचे निवारण श्री स्वामीच करतील असे त्यांनी सांगितले. म्हणून परत ते प्रभू गृहस्थ त्या ब्राह्मणासह श्री स्वामींच्या दर्शनास आले. त्यांना पाहताच स्वामी म्हणाले, तुम्हारे को खाना होय तो खाओ, नहीं तो हमारा पीछेला देव को देना. घर घर पंचायत काय को करता है. हे श्रींचे वाक्य ऐकताच प्रभूंनी स्वामीचरणी नमन करून निशंक मने ते दोघे परतले व तो प्रसाद भक्षण केला. दुसऱ्या दिवशी श्रींचे दर्शन घेऊन ते मुंबईस परतले. तेथे गेल्यावर त्यांना समजले की हा ब्राह्मण त्याच्या मावशीजवळ 12 वर्ष आचारी म्हणून होता. ती बाई चांगली धनसंपन्न होती. तिने त्या ब्राह्मणास विश्वासू म्हणून
5,000 रुपये बक्षीस देऊ केले. श्री समर्थ कृपेने त्याला हा अलभ्य लाभ झाला होता. तो ब्राह्मण सज्जन व सात्विक वृत्तीचा होता. त्याच्याजवळ सहृदयता होती. अशा वृत्तीच्या माणसांनाच काही न मागता भगवंत कृपेने असे अचानक बक्षीस मिळते. जसे स्वामींच्या कृपेने मुंबईस परतल्यावर त्याच्या मालकिनीला त्याला बक्षीस म्हणून 5,000 रुपये देण्याची बुद्धी झाली. अशीच कृपा आपल्या परमभक्तावर स्वामी आपण होऊन करत असतात. असता पुण्य पदरात संत देती कृपा प्रसादास. अशा प्रकारे स्वामी चरित्रामधील ही पवित्र कथा संपन्न झालेली आहे. भक्तांनो, पुढील पवित्र कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि स्वामींचे आशीर्वाद मिळवण्यासाठी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे लिहा. श्री स्वामी समर्थ.